नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेबद्दल थोडंसं या व्हिडिओत बोलणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता सध्या मालिकेमध्ये असं चालू आहे की शर्वरीचं जानकीला, ऐश्वर्याला आणि अवंतिकाला या तिघींनाही कारस्थान समजलेलं असून सुद्धा त्या तिघींनीही घरच्यांपासून लपवलं आहे. ही खूप मोठी त्यांची चूक झालेली आहे आणि इथे त्या जानकीनेच सांगितलंय की कुणालाच काही सांगू नको. मला तर असंच वाटतंय की जेव्हा जानकीला समजलं होतं की शर्वरीने चोरी केली आहे, तेव्हाच तिने सगळ्या घरच्यांसमोर तिचं कारस्थान उघड करायला पाहिजे होतं. पण ती वाट बघत बसली की शरू येईल, मला पैसे देईल आणि मग जाईल. हे केलं ना, तेच खूप चुकीचं केलं आहे. आणि आजचा भाग तर मात्र काय बोलायचं. आजच्या भागात तर आपल्याला असं पाहायला भेटलं की जानकीने, मला असं वाटलं होतं की घरी जाऊन धमाका करेल, बोलेल वगैरे, काही नाही हां. काही धमाका केलेला नाही, काही बोललेली नाही. गपचूप बसलेली असते आणि काहीच कुणाला सांगून. आणि ती बिचारी ऐश्वर्या सांगायला जाते, तिला पण असं बोलते की घरातल्यांना त्रास होईल, नको सांगूया, हे करायची काहीच जानकीला गरज नव्हती. पण जानकीने इथे तेच केलेलं आहे. तर तिला असं वाटत होतं की माझ्याकडनं बॅग चोरी झाली आहे, मला पेढा खाल्ला आणि चक्कर आली म्हणून चोरी झाली आहे असं वाटतं. मग ती बॅग तर शरूने आणून दिली होती, पण आता माझ्याकडनं चोरी झाली आहे तर कसं आपण प्रूव्ह करणार. म्हणून का ती एक शब्द पण घरच्यांना सांगत नाही. आणि हाच झाला आहे मोठा घोळ. आता शरू तिथे घरात होती, ती घाबरली होती जानकीला समोर बघून, पण जानकीने काहीच म्हणजे बोललीच नाही. आणि दुसऱ्या बाजूला आता जानकी काय करते की मला पहिलं ऋषिकेशला जाऊन भेटायचं आहे. तर आता अवंतिका सांगते की बॅग त्या चरूनी घरात आणली आहे, तरीसुद्धा जानकी म्हणते नाही, पहिलं मला ऋषिकेशला भेटावं लागेल, तरच मला काहीसे कळेल. हे जरा जानकीने करायला नको होतं, कारण तेवढा वेळ त्या शरूकडं होताच ना की बॅगेचं काहीतरी करावं म्हणून. शरू तेच करते की बॅगेचं काहीतरी करून बॅग लपून ठेवते. आणि कुठं, तर जानकीच्या रूममध्ये. आणि आता ती जानकीला सोडणार नाही. ती जानकीसारखी चांगली नाहीच आहे ना. मग आता ती सगळा काही आरोप जानकीवर लावणार आहे. आणि मग नंतर जी जानकी आहे ती बॅग बघायला म्हणजे जातात की बाबा बॅग पाहिजे, त्यांना धडती घ्यायची म्हणून ते ऋषिकेशला भेटून निघून येतात. निघून आल्यानंतर आता बोलतात की आता आम्हाला हार हरवला आहे. ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो की माझा डायमंड सेट हरवला आहे, असं आपण नाटक करूया आणि शरूताईच्या रूमची झडती घेऊया. आणि हे सगळं काही शर्वरीने गपचूप ऐकलेलं असतं. आणि आता शरू तेच करणार आहे. सगळं काही तिने ऐकलेलं आहे. आणि मग आता ती ऐकून सगळं काही प्लॅन करते की आता ही लोक ऋषिकेश दादाला भेटायला जात आहेत, तेवढ्या वेळात मी सगळं काही काम करून मोकळी होते. आणि मग आता पुढच्या भागात तेच आपल्याला पाहायला भेटलं की जानकी आणि ऐश्वर्या आलेल्या असतात आणि जसं ठरल्याप्रमाणे प्लॅन करतात आणि रूमची झडती घ्यायचं बोलतात. आणि आता इकडे शरूने तमाशा केलेला असतो. ती म्हणत असते की हां, तुम्ही माझ्यावर आरोप करताय, ह्याव त्याव. तिचं जे रडगाणं चालू असतं नेहमीप्रमाणे, तसंच तिचं चालू असतं. आणि मग ते असे आरोप लावते जानकी वहिनीवर की तू माझ्यावर कसा काय आरोप करू शकतेस, आम्ही काय चोर आहे का, हे ते तिला बोलते जानकीला. तर जानकी म्हणते की तसं नाही गं, चोरचा प्रश्न नाही आहे, पण आता सेट हरवला आहे तर आपण चेक करूया. मग शरू म्हणते ठीक आहे, चेक करूया ना, पहिले सुरुवात तुझ्याच रूममधून करूया, कारण शरूने तिच्याच रूममध्ये बॅग ठेवलेली आहे. आणि आता ह्या जानकीने जर आधीच सांगितलं असतं ना तर खूप चांगलं झालं असतं. पण जानकीने आधीच न सांगून खूप मोठी घोडचूक केलेली आहे. आधीच ती काही सांगतच नाही की शरूने असं असं केलं होतं, तिच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून चोरी केली होती. हे तिने सांगितलं असतं तर काहीतरी भलं झालं असतं. पण आता सगळेजण शरूवर विश्वास ठेवणार, फक्त ऐश्वर्या अवंतिका सोडून. आणि जानकीवरच आरोप येणार, हेच आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि शरू जी आहे ती चांगलीच नामानिराळी राहणार आहे. तर तुम्हाला पण जानकी हे जे काही वागते ते तुम्हाला पटतंय का, ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.